हॅलो गाईज, आज आहे होळी. हा व्लॉग आहे स्पेशल होळीचा. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून हॅपी हॅपी होली. हॅपी होली. हा, तर माझं म्हणणं होतं की आमचा हा व्लॉग आहे होळीचा. आज आणि उद्या आम्ही जे पण धमाल करणार आहोत, ज्या पद्धतीने होळी सेलिब्रेट करणार आहोत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे. तो स्टे ट्यून. तर आता आहे, चला जा तुमचा. आज आहे होळी. पारंपरिक आपल्या सणांची सुरुवात झालेली आहे. तर मी असा विचार केला की छान आपण एक साडी नेसूया आणि छान थोडस प्रिटीसा मेकअप करून रेडी होऊन जाऊया. सो आता मी फक्त फेस वॉश केला आहे सध्या. यू कॅन गो. आता मी फक्त फेस वॉश केला आहे आणि अजून मी काहीच अप्लाय केलं नाहीये. तर स्टेप बाय स्टेप थोडंफार मी तुम्हाला सांगते की मी कशा पद्धतीने मेकअप करणार आहे. आणि माझा मेकअप झाल्यावर आपण बघूया की आपण कशा पद्धतीने रेडी होणार, मी कशी रेडी होणार, आणि मग मी जाणार आहे पूजेसाठी. तर तुम्हाला तिथे पण घेऊन जाणार आहे. मला पण याला खूप गरज आहे. याचा कलर थोडा माझ्या समोर थोडासा काळा आहे, त्याच्यामुळे याला खूप गरज आहे मेकअपची. तर आपण याच्या पण चेहऱ्याला थोडंसं मेकअप करून देऊया. तर मी तुम्हाला माझे पटापट प्रोडक्ट्स दाखवते आणि मग मी पटकन रेडी होऊन तुमच्या समोर येणार आहे. तर मी आता फेस वॉश केलेला आहे, त्यामुळे थोडंफार हायड्रेशनसाठी मी माझं नेहमीचं हे न्यूट्रोजेनाचा हायड्रो बूस्ट अप्लाय करणार आहे. मी ते कोणत्या पण प्रोडक्टचं प्रमोशन किंवा काही असं करत नाहीये. जे मी ऍक्च्युअली यूज करते तेच मी सांगते आहे. थोडंफार हायड्रेशन आपल्याला मस्ट असते. थोडंफार मेकअप, थोडं जरी मेकअप करत आहे आपण, 1% जरी मेकअप करत आहोत, तर हायड्रेट स्किन असणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज मग तो मेकअप असा उतरल्यासारखा किंवा असा फाटल्यासारखा दिसू शकतो. सो हायड्रेशनसाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स आहे थोडंफार. दिस इज द व्हेरी लाईट वेट आणि खूप असं एकदम वन स्वॅप मध्ये पूर्ण चेहरा आपला कव्हर करू शकते. आणि त्यानंतर माय फेवरेट प्रोडक्ट, माय फेवरेट ब्रँड, माय फेवरेट प्रोडक्ट के ब्युटीचं मी फाउंडेशन अप्लाय करेल. आणि त्यानंतर बस माझी आता के ब्युटीची लूज पावडर मला दिसत नाही, सो मी लॅक्मेची लूज पावडर कॉम्पॅक्ट अप्लाय करून बस नॉर्मलचा फेस ठेवणार आहे. आणि त्यानंतर लिपस्टिक, ब्लश आणि बस एवढाच मेकअप करणार आहे. आणि पटकन मी आता मेकअप करते. हेअरस्टाईल मध्ये काहीतरी असंच रोल वगैरे करणार किंवा असं पिंग ते इथून काहीतरी करणार असं सिंपल. आणि मग तुमच्यासमोर दाखवते की माझा हा लाईट मेकअप पण किती सुंदर दिसू शकतो. जर तुम्हाला असं एरवी नॉर्मल कोणत्या फंक्शन मध्ये करायचं असेल तर तुम्ही हा सुद्धा मेकअप ट्राय करू शकता. सो मी आता रेडी झाली आहे. मिनिमल मेकअप, नॉर्मल. इथून असं ब्रेड्स घेतल्या आणि ते पिनअप केलं आहे दोन्ही साईडनी सेम. बाकी केस असे मोकळे सोडले आहेत नॉर्मल ॲज इट इज. आणि तुम्हाला असं वाटत असेल की ही टिकली माझ्या लुकला शोभत नाही, ॲक्च्युअली नाही शोभत आहे. बट मी ही टिकली माझ्या साडीच्या अकॉर्डिंग हे घातली लावली आहे. सो जेव्हा आपण साडी वेअर करू तेव्हा ती टिकली तेव्हा त्याच्यावर शोभून दिसेल. सो हा एकदम लाईट मेकअप आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की हा मेकअप मी कसा बनवला, मीन्स कसा केला आहे किंवा कोणत्या स्टेप्स फॉलो करते, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी त्याचा सेपरेट छान व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला जर कोणता शेड किंवा कोणत्या लिंकचा प्रोडक्टची जर लिंक पाहिजे असेल, मी कोणतं प्रमोशन करत नाही आहे, हे माझे पर्सनल प्रोडक्ट आहे जे मी रोज डेली यूज करते. तुम्ही मला लिंक मागू शकता. आता पटकन हा मेकअप विदिन 10 मिनिट्स मध्ये पूर्ण रेडी झाली आहे. मे बी तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, पण प्रॉपर जो पॉईंट एकदम क्लीन, एकदम मीन्स एक पण असं रिंकल नाही आहे मेकअपमध्ये. कारण की तो प्रोडक्टच कसा आहे की एकदम प्लेन एका स्वाईपमध्ये पुन्हा आपला फेस कव्हर करतो. आणि के ब्युटीचं फाउंडेशन सुद्धा हायड्रेटेड असतं, त्याच्यामुळे ते एकदम स्वाईप व्हायला आणि एकदम फेसवर अटॅच व्हायला एकदम आपल्याला वेळ नाही लागत, पटकन एकदम फेसवर फिक्स होऊन जातो. तर अशा पद्धतीने मी माझे हेअर आणि मेकअप केला आहे. आता मी पटकन 5 मिनिटात साडी वेअर करणार आहे. आणि कारण की मग आम्हाला पूजेसाठी पण जायचं आहे. त्यासाठी तुम्ही आता अजून वेट करा की मी साडी नेसल्यावर कशी दिसणार आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तर माझी साडी नेसून झाली आहे. आज ही साडी चूज करण्यामागचं रिझन होतं की ट्रॅडिशनल आपला फर्स्ट त्योहार आहे, सण आहे. सो काहीतरी ट्रॅडिशनल वेअर करूया म्हणून ही साडी मी मुद्दाम नेसली. दिस इज द फिटिंग ऑफ माय साडी. स्पेशली मला याचा कलर खूप आवडतो म्हणून मी साडी नेसली. आणि हा ब्रॉड काट ठेवण्यामागचा उद्देश आहे की याला छान मोठा ब्रॉड काट आहे. सो मला असा दाखवायचा सगळ्यांना की हा असा काट आहे. आणि लास्ट तर आता हा लास्ट बट नॉट लिस्ट माय फेवरेट बँगल्स, आणि ते पण ग्रीन बँगल्स. आणि ह्या सगळ्या अटायरवर ह्या बँगल्स खूप प्रिटी दिसतात. अशा पद्धतीने ही साडी नेसली आहे. ही छान अशी काठापत्राची साडी म्हणतात तशा पद्धतीची आहे. त्याच्यामुळे एकदम चापून चुकून नेसणं पॉसिबल नव्हतं, तरी पण मी खूप ट्राय केला आणि माझी साईड खूप प्रिटी बनली आहे. एकदम मस्त म्हणजे घड्या फोल्ड दिसतात. आणि थोडा पदर मी मुद्दाम लूज ठेवला, मीन्स थोडंफार नवीन काहीतरी म्हणून. आणि थोडंफार हे कंटिन्यू झालेलं आहे, बट मी त्याला इग्नोर करते कारण माझ्याकडे थोडा टाईम नाही आहे. आणि हा पदर अटॅच करण्यामागे दुसरं रिझन हे आहे की होळी आहे. सो सगळं पूजा वगैरे करायची आहे, तर मला थोडं सांभाळणं झालं पाहिजे म्हणून मी हा पुन्हा कार्ड शो करायसाठी असा अटॅच केला आहे. हा आहे माझा कम्प्लीट टोटल लुक. आज मी अशी दिसणार आहे. सो आता मी पूर्णपणे तयार झाली आहे, पण माझा नवरा अजिबात तयार झालेला नाहीये. त्याला इथेच सोडून मी पूजा करायला जाणार आहे. तो जर 2 मिनिटात तयार झाला तरच तो माझ्यासोबत येऊ शकतो, अदरवाईज तो माझ्यासोबत येणार नाही. चला. सो गाईज, आता मी मस्तपैकी तयार झालो आहे बायकोच्या आदेशवर. चला. अरे हो, तिने काय काय स्वयंपाक केला मी तुम्हाला दाखवतो. तेचवरून आल्यावर तिने मस्तपैकी छान आलूची भाजी बनवली. इथे आहे आमची आंबट मस्त कढी. इथे काय आहे खाली, आणि इथे आहे स्पेशल रबडी. प्रकारे तिने सजवलंय आमचं नैवेद्याचं ताट. या चल पटकन. हे आज सगळं मी तिथलं पूजेचं सामान साहित्य काढलं. आता आमचा फायनल सोबतचा रुख राहिला होता. आता आमच्या आता आम्हाला 4 चांद लागले. आता आमच्या लुकला 4 चांद लागले असं मला म्हणायचं आहे. असं आम्ही सगळं दिसतो. आम्ही निघालो होतो
होळीचं दहन करायला. आपण बिफोर पण टाइम आहे बघ. काही बिफोर टाइम वगैरे बघा, आम्ही नाही. किती मी तिला before time म्हटलं आहे, see? का बा आपण पहिले शोधून घेऊ म्हटलं मग जाऊ म्हटलं. नाही ते लेकरं वाजवतात ठीक आहे म्हटलं चल म्हटलं. पण आता तिथे जाऊन काय माहित पडलं 8 वाजता आहे. तर बरोबर नेलं ना मी तुला त्या प्लेसवर, पण आता तिथे लेट होत आहे, ते लोक अप टू डेट नाही. सुंदर पेटली आहे. आस येतात. मी जाते आता. सो गाईज आम्ही आता आलो आहे छान होलीचं दहन करून, छान पूजा झाली. हे ना. तुझ्या नाकाला कोणी लावला गुलाल? तुझ्याशिवाय मला कोणी हात लावते का? तुला तरी दिसेल का? आता आम्ही आलो आहे छान. थोडंसं तिथे गुलाल आणून खेळलो. येस थोडासाच. येस पण असं नाकाला वगैरे लावणारे लोक फार कमी असतात. काय लावणारे बरोबर, लावणारे लावून घेणारे नाही लावणारे. कोणी लावून दिला काय माहित. छान आता आम्ही हा आमचा गुलाल आता आम्ही पुसणार आहोत. आम्ही आमची तयारी मोडणार आहे आणि छान आता बनवलेलं पंचपक्वान्न जेवणार आहोत. आणि भूक लागली, खरंच भूक लागली. 8:30 वाजले आणि तिथे सगळ्या जणी भेटल्या होत्या. सो आमच्या थोड्या गप्पा वगैरे चालल्या. हा येस मला छान तिथे फ्रेंड्स मिळाल्या नवीन नवीन आणि आम्ही छान गप्पा वगैरे केल्या. पुढच्या प्लॅनिंग बद्दल डिस्कशन केलं आणि आता मे बी होईल काही ना काही प्लॅन तर तुम्हाला माहित पडेलच. असं काही नाही की तुमच्यापासून ते गोष्ट रखून राहणार आहे असं काही नसते होत. मी सगळं तुम्हाला सांगणारच आहे. तो आता वेळ आहे सगळ्या गोष्टी मोडायची आणि आता उद्या पुन्हा तुम्हाला एक नवीन एक्साइटमेंट सोबत एक नवीन धुलीवंदनची सुरुवात होणार आहे. बघू कोण कोणाला पहिला रंग लावणार, कशी ही धुलीवंदन साजरा होणार आहे. बिलकुल मी तर मागे राहणार नाही, तुम्हाला तर माहितच आहे. कोणीच पिछे हटेगा नाही. नाही इग्नोर. चला उद्या माहितच पडेल कोण झुकेगा कोण नाही झुकेगा. सो वेट फॉर टुमॉरो. बाय बाय, गुड नाईट. हो हो मला पण भूक लागली खूप आणि छान मस्त सुगंध सुटला आहे आमच्या घरात. रबडीचा मस्त आलूची भाजी आहे आणि कढी आहे. हा आता गरम पुऱ्या करणार आहे. जी एम्प्टी पॉट दाखवला होता यांनी त्यात आता पुऱ्या होणार आहेत गरम गरम. आता तुम्ही पण आराम करा, आम्ही पण आता भेटूया. हॅलो गुड मॉर्निंग गाईज. मी उठले फ्रेश झाले. मयूर आता फ्रेश होत आहे. सो मी थोडाफार सरप्राईज प्लॅन केला आहे. त्याला काहीच आयडिया नाही आहे. म्हणजे आज ग्रहण समथिंग काहीतरी आहे. तर आम्ही खूप डिस्कशन केलं की आपण आज खेळणार आहे की नाही. पण मग आम्ही विचार केला की आम्हाला नंतर सुट्टी नाही आहे. सो आज आम्ही सेलिब्रेट करूया. पण उठल्या उठल्या असा काही आमचा प्लॅन नाही आहे. त्याला काहीच आयडिया नाही. आपण त्यासोबत एक प्रँक करूया. हँडवॉश करू दे. परत निघत नाही आहे. हँडवॉश करतो. No, 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 no.
गाईज आता आमची होळी खेळून झाली आहे. आता आम्ही मस्तपैकी रंग खेळून झालेलो आहोत. आमची रंगपंचमी झाली आहे मस्तपैकी. आता आम्ही खेळणार आहोत पाणी. पाणी आपण खेळू नाही शकत बाळा, आपण इथे या टेरेसवर. ठीक आहे, मग आता आपण बंद करू मोबाईल आणि मग खेळू पाणी. म्हणजे मोबाईलवर पण जाणार नाही आणि आपल्या मेहनतीवर पण पाणी फिरणार नाही. बिलकुल. चला मग आता खेळू पाणी आणि मग आम्ही पाणी खेळल्यावर फ्रेश होणार, आंघोळ करणार आणि त्यानंतर आम्ही जे पण काही करणार आहे ते तुम्हाला दाखवूया. सो तोपर्यंत बाय बाय. पुढचा तुम्हाला कंटिन्यू मध्ये समजेलच आम्ही काय करणार. हॅलो गाईज, आमची आंघोळ झाली आहे, आम्ही छान रेडी झालो आहे. आता वेळ आहे लंच. येस, आता बनणार आहे लंच. मी थोडंफार प्रिपरेशन सुरू करून दिलेलं आहे याची हा रेडी होईपर्यंत. येस, मी जास्त वेळ नाही घेतला रेडी हो, माझ्यापेक्षा बस थोडा अर्धा तास जास्त, त्यापेक्षा जास्त नाही घेतला तुम्ही. तर आता आम्ही लंच मध्ये काय बनवत आहे हे एक सरप्राईज आहे. तू सांग, कारण की तू ती डिश मला बनवायला मी लावत काहीतरी आहे. भारी बनवणार होतो, पण आता सकाळपासून आम्ही थोडं काही खाल्लेलं नव्हतं, म्हणून थोडंसं लाईट बनवूया म्हटलं. आणि लाईट नाही आहे तरी छानपैकी पातोळ्याची भाजी बनवत आहे. आमची पोळ्या, विदर्भाची स्पेशल पाटोळीची भाजी, पोळी, कढी, राईस भात. आणि तेच आपलं नेहमीचं जे असते रुटीन ते. पण पाटोळीची भाजी आज स्पेशली माझ्या नवऱ्याच्या इच्छेमुळे बनवत आहे. तर मी मसाला तयार करायला सुरुवात केली आहे. आपण पटापट सगळं करूया आणि मग जेवण करायचं आहे, कारण की सगळ्या म्हणजे आमच्या दोघांना पण भूक लागली. भूक लागली मला. करणार काही नाही, पण ओरडणार भूक लागली भूक लागली. अरे वा, हे बंद कर आणि फ्रेश. मोठी संधी भेटली मला काम करायची. माझ्या कुकिंग स्टाईल मधली ही ट्रिक आहे की आपल्याला कोथिंबीर सांबार तुम्ही जे काही म्हणत असाल तो आपल्याला आपण लास्ट मध्ये भाजीमध्ये घालतो, तर त्याच्या आधी सगळ्यात पहिले काढून पाणी टाकून ठेवून द्यायचा. म्हणजे आपण अर्धा तास जरी ते काम करत असेल तरी अर्धा तासापर्यंत त्यातली सगळी माती डस्ट खाली जमा होते आणि आपला पूर्ण सांबार किंवा कोथिंबीर पूर्ण क्लीन होऊन जातो. म्हणजे पोटात काही पण जाण्याची इथे काहीच गुंजाईश राहत नाही. ही माझ्याकडून तुम्हाला एक ट्रिक आहे आजची. मी नेहमी असंच करते, तुम्ही पण असंच करत जा. आणलं का? नाही, तुला दिसलं का सांगताना? हो, हे खाली सांगितलं तुम्हाला. बघितलं तुम्ही बघितलं ना? मग हे सांगलं हो, त्याचं उचलून असं टाकायचं. समजलं? कसं टाकायचं? 2 सेकंड रूल. खाली पडलेलं लसूण घ्यायचं. असं टाक. चल. पाटोळ्याची भाजी बनणार होती. किती दिवस झाले पाटोळ्याची भाजी खाल्ल्यावर आपण. लास्ट टाइम त्यांना खाल्लेली हो. कोणाच्या? कोणाच्या त्यांना खाल्लेली. ते मला आठवत नाही. तर तू हे एवढं चांगलं जेवण बनायला कुठे शिकली? काय माहित नाही. माझ्यासोबत जेव्हापासून लग्न झालं त्याचं तेव्हापासून चांगलं करायला लागली. तो माहिती आहे ना? तू शिकवलं असेल मला, असं मला वाटत आहे. तुला पण असंच म्हणायचं आहे ना? हो, तर तुम्हाला कुठल्या तरी कामाचे क्रेडिट दिले की गॉट इट. काय गॉटेट झाला तर तुला? सर, तुला काम धंदे नसेल तिकडे जाऊन बस. बघ तिकडे. नाही, मजा आली. बदमाश आहे. इथंच तो तुम्ही गेलोच तर नाही. मला नाही ऍक्च्युअली गेला तुम्ही. मला नाही माहित तू गेला की नाही गेला. मी घाबरले मग तू. नको करा. खराब करू म्हणजे असं काय चांगलं आहे ते? म्हणजे सध्या काय चांगलं आहे असं नाही. केस चांगलेच आहे तुझे. म्हणजे तुला सध्या असं काही म्हणायचं हेअरस्टाईल वगैरे काही केली नाही ना तू? नाही. आहे काय मला चांगले, खूप छान केलं. केस आहे. जास्त बडबड करतो. मयूर राहू दे ना. तुला किती भार होत असेल ना तू केसांचा. मी तुझ्या माझं असं पकडून फिरत जाऊ काय? आता बघ. आतापर्यंत नवरा बायकोचा पदर पकडून फिरायचा. आता तू केस पकडून फिर. नवीन काहीतरी स्टाईल निर्माण. असं घेऊन फिरत जाईल मी. लोकांना वाटेल वॉश मध्ये गेलो बायको. चामुंडा उंबटसा. कुठून तुला एवढी बुद्धी सुस्त आहे मयूरा? आता होळी झाली ना, कलर गेला माझ्या डोक्यात. बरोबर. मी काही केसांचं थोडंसं हे करून तुला त्रास होतो. काहीच करू नको. तू तिकडे जा बरं. तू एक कामाचा माणूस पकडून राहतो ना. काहीच पकडू नको. निघ तू, निघ. जेवायला भेटणार नाही तर तुला बरं सांग. लागली आणि बाहेर जाऊन जेवण मग नाही.
दाखवून जून तू दाखव नाही मला नाही नाही घरात. कर, नाही कर. तू कर कर बाहेर जाऊन दाखव कर कर तू कर. नाही खरंच बाहेर आंखें खुली खोया हो दीदार उनका होता है, आंखें खुली हो या हो बंद, दीदार उनका होता है। कैसे कहूँ मैं ओ यारा ये प्यार कैसे हो. जळली काय कमी होत बांध बरं वरती गरम होत्या ना मला बांधू कसा ते काढू काय करायला दे मला. काही नको करू इथून जा शांती ठेव जरा माझ्या डोक्याला शांती हे खाऊ पाहिजे. तुम्ही मोठ काय भारी. आणि इथे कॅमेरा दाखव त्यांना आपण कसं पाठोळ्या केल्या या मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आणि मैत्रिणी व्हॉट अबाउट माय मैत्रिन्स या बंधू आणि बहिणींनो भगिनी इट्स अ भगिनी भगिनी सी आमच्या पाटोळ्या पाण्यात चालल्या आहे. पाण्यात नाही रस्सा आहे तो रस्सा भाजीचा हा पाण्यात टाकून आहे. भाजीच्या रस्त्यात चालल्या आहे अशा बुडुक बुडुक सी बुडुक. वा काही काही पाटोळ्या अशा चिपकल्या सुद्धा. इट्स ओके त्या पाण्यात रस्त्यात मोकळ्या होणार. पाण्याची भाजी आय एम खाल्ला का तुम्हाला? करेक्टिंग माय सेल्फ. ओ दे दो बालिक. तोंड बंद कर आता. Let's play Holly. Run doggy Holly. Oh, oh. Tuh nak lagi. Tuh nak. Ate hai moon dong. आणि सपना टिंगली में हे पडलं तर लक्षात. हे आमचं जेवण तयार छानपैकी पाटोळ्याची भाजी कढी रबडी जीरा राईस पोळी आणि हा छोटासा आमचा मोठा घोळा. तो आमचा कंपल्सरी आहे. अरे माझी अन्नपूर्ण आहे रे. वा चल अरे मला तर घेऊन जा मला पण भूक लागली. चल चल चल. मस्तपैकी आमचं जेवण झालेलं आहे. भाजी एक नंबर होती रबडी वा वा वा. अशा पद्धतीने आमचा हा होलीचा व्लॉग होता. आम्ही अशा पद्धतीने होली सेलिब्रेट केली आहे. सगळं मस्ती केली सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आता आम्ही पोहोचवत आहोत आमच्या व्लॉग थ्रू. आमचा व्लॉग होळीचा तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. जर काही तुम्हाला क्युरी असेल किंवा काही तुमच्या एक्सपेक्टेशन असेल आमच्याकडून की आम्ही ह्या कंटेंट रिलेटेड व्लॉग बनवा तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आम्ही नक्की त्यावर काम करू आणि तुमच्यापर्यंत तो कंटेंट पोहोचवू. तुमच्या अशाच असणाऱ्या आमच्या रिलेटेड प्रेमाबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. नक्की आणि आमच्या व्हिडिओ मधला तुम्हाला कुठला पार्ट आवडला ते कमेंट करून नक्की नक्की सांगा. येस आणि आमचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. लवकरच भेटूया नवीन व्लॉग सोबत. बाय 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 बाय.